नमस्कार प्रेक्षकांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सावित्रीबाई आपल्या पडवीमधून धावत पळत जात असतात. तेवढ्यातच समोरून ज्योती येतात आणि त्या दोघांचा एकमेकांना धक्का लागतो. तेव्हा सावित्री म्हणते आव आणि ती आपल्या डोक्यावरचा पदर नीट सावरते आणि ती घाबरलेली असते. तेव्हा ज्योती म्हणतो काय ग? तेव्हा सावित्री म्हणते काय ग काय? काय नाही. तेव्हा ज्योती म्हणत असतात तू सासरे बुवांना असं का सांगितलंस? शाळेला जाता आलं नाही म्हणून मी नाराज झालो होतो, मी बोलत नव्हतो, रागवलो होतो, असं का सांगितलंस तू? तेव्हा सावित्री म्हणते की खरं तेच सांगितलं ना. तेव्हा ज्योती म्हणतो अगं पण हे सगळं त्यांना सांगायची काय गरज होती? सांगायचं नव्हतं. सावित्री म्हणते मी सांगणारसुद्धा नव्हते, पण जर खरं सांगितलं नसतं ना तर आबा मनाला खात राहिले असते, त्यांच्या जीवाला खात राहिले असते आणि म्हणून मी त्यांना सगळं खरं सांगितलं. तेव्हा इथे ज्योती म्हणतो बरं ठीक आहे, पण यापुढे लक्षात ठेव, एवढं सगळंच खरं सांगायची गरज नाही आहे. तेवढ्यातच इथे ज्योती म्हणत असतो बरं तू पळायला का लागली होतीस? तेव्हा सावित्री म्हणते की आई तुमच्यासाठी फेट्याचं कापड बघते ना. तेव्हा मी आईला सांगितलं की तुम्हाला फिक्कट नारंगी रंग खूप आवडतो, त्याच रंगाचा फेटा घ्या म्हणून. तेव्हा ज्योती म्हणतो पण मला लाल किंवा पांढरा या दोनच रंगाचा फेटा आवडतो. तेव्हा सावित्री म्हणते हो का? मला माहिती नव्हतं, मला वाटलं तुम्हाला फिक्कट नारंगी रंग आवडेल. बरं काही हरकत नाही, पण तुम्ही त्यांना सांगू नका, तुम्ही म्हणा की तुम्हाला तो रंग आवडतो माझ्यासाठी. त्यानंतर इथे आता सोनाराला सुद्धा बोलावलेलं असतं. तेव्हा नेवसे पाटील आणि लक्ष्मी दोघेही जण इथे आता जावयासाठी म्हणजे ज्योतीसाठी सोन्याची अंगठी बघत असतात. तेव्हा लक्ष्मी म्हणते की ह्या अंगठ्या खूप छान आहेत, बघा हो तुम्हाला कुठली अंगठी आवडले ते? तेव्हा पाटील म्हणत असतात की मला अंगठी खरेदी करायची नाही आहे, मला कुठलीही अंगठी आवडलेली नाही. तेव्हा लक्ष्मी म्हणते अहो असं काय करताय, जावयाचा मानपान करायला नको का? आपल्यात पाच परतवणीसाठी आलेल्या जावयाला सोन्याची अंगठी दिली जाते, ही रीतच आहे ना. तेव्हा इथे पाटील म्हणतात पण आपण ही रीत आता बदलायची, मला माझ्या जावयासाठी सोन्याचं कडं घ्यायचं आहे. तेव्हा लक्ष्मी म्हणते काय सोन्याचं कडं? अहो पण का? आपण तर अंगठी देतो ना. तेव्हा नेवसे पाटील म्हणतात की ज्या वेळेला इथे जावई बापू पहिल्यांदा सावीला बघायला आले होते तेव्हा आपली ती अक्का, भादवा अक्का, तिचं घर जळालं होतं, तिला इथे नड होती, पैशांची गरज होती. तेव्हा जावई बापूंनी आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढलं आणि तिला काहीही विचार न करता दिलं होतं. आणि ते सुद्धा कडं त्यांना कुस्तीमध्ये त्यांचा नंबर आला म्हणून देण्यात आलं होतं आणि ते कडं त्यांनी अक्काला दिलं. मग मला असं वाटतं की आपण त्यांना सोन्याचं कडं आता मानपान करण्यासाठी देऊया. तेव्हा तुम्ही जा बरं आता आणि एक काम करा, सुबक आणि सुंदर छान असं कडं पाठवून द्या, मी भादवाला पाठवतो. तेव्हा सोनार म्हणतात की नेवसे पाटील तुम्ही काळजीच करू नका, तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम असं कडं पाठवून देतो. आणि मग काय, इथे आता लक्ष्मीला तर आश्चर्य वाटलेलं असतं की सोन्याचं कडं जावयाला मानपानामध्ये दिलं जाणार आहे. भादवाला पाठवून देतो, तुम्ही त्याच्या संग कडं पाठवून द्या असं सांगण्यात येतं. तेव्हा लक्ष्मी म्हणते काय बोलायचं तरी काय, जावयाचे खूपच जास्त लाड चाललेत, सोन्याचं कडं देताय तुम्ही? तेव्हा इथे नेवसे पाटील म्हणतात मग तर माझा जावईसुद्धा आहे ना सोन्यासारखा, मग त्याच्यासाठी सोनं खरेदी केलं तर काय झालं? आणि तेव्हा इथे पाटील म्हणतात की आपल्याच घरामध्ये त्यांचा हात रिकामा झाला होता ना, मग आपल्याच घरामध्ये त्यांचा हात आपण उजळून देऊया, बरोबर की नाही? तेव्हा लक्ष्मी म्हणते अरे बाप रे, जेव्हा आपल्या इथे जावई बापू आले होते तेव्हा त्यांना खाऊ की गिळू असं त्यांच्याकडे रागाने बघत होता आणि आता आता त्यांच्यावरती इतकं प्रेम करताय. तेव्हा पाटील म्हणतात की तेव्हा आपला गैरसमज झाला होता, पण आता सगळे गैरसमज मिटलेले आहेत. आपला जावई जर सोन्यासारखा आहे तर त्याच्यासाठी सोन्याची उधळण करायला नको का? तेवढ्यातच इथे लक्ष्मीला तर खूप छान वाटतं की नेवसे पाटील जावयावरती इतकं प्रेम करतायत. तेवढ्यातच लक्ष्मी सावित्री आणि जावई बापूंना बोलावून घेते. तेव्हा इथे आता आत्याबाई म्हणतात की चला
जावई बापू आणि सावित्री, तुम्ही दोघे जण बसून घ्या बरं, आजचा दिवस तुमचा आहे. तेव्हा सावित्री म्हणते, का ग आत्या, असं का बोलतेस? तेव्हा लक्ष्मी म्हणते, हो मग, जावयाच्या मानपानामध्ये कुठलीही कमी राहायला नको, नाही का? तेव्हा ज्योती म्हणतात की नाही नाही, एवढं सगळं करायची काय गरज होती, एवढा सोपास्कर कशासाठी? तेव्हा पाटील म्हणतात, असं कसं? अहो, जावयाचा मान आहे तो, आम्ही म्हणतोय म्हणून तरी बसा. बरं, नायगावचा पाटील तुम्हाला सांगतोय म्हणून तरी बसून घ्या आणि मानपानाचा स्वीकार करा. तेव्हा इथे ज्योती आणि सावित्री दोघेजणं पाटावरती बसलेले असतात. तेव्हा लक्ष्मी ही आता हळदी कुंकू लावते आणि आपल्या मुलीला इथे साडी वगैरे देते. तेव्हा म्हणत असते की सावित्री, सगळं काही गोड मानून घे बरं का, आणि गळ्यातलं तुझ्या जे मंगळसूत्र आहे ना, ते आता उलटं आहे, ते पण सुलटं कर बरं. तेव्हा ती लगेचच आपलं मंगळसूत्र काढते आणि ते सुलटं करते. तेव्हा इथे ज्योतीने सुद्धा तिला मदत केलेली असते. तेव्हा इथे पाटील म्हणत असतात की बरं का जावई बापू, तुमचा जो काही मान पान केला तो आता तुम्हीसुद्धा गोड म्हणून घ्या. तेव्हा आत्याबाई म्हणतात, काय रे खंडू, असं काय बोलतोयस? अरे, जसा सावित्रीचा मानपान केलास तसंच जावई बापूंचा सुद्धा मानपान कर, त्यांनासुद्धा सोन्याची अंगठी दे. तेव्हा इथे पाटील म्हणतात, जावई बापूंना कशाला सोन्याची अंगठी वगैरे द्यायला पाहिजे, आपली मनभर सोन्यासारखी मुलगी त्यांना दिली आहे ना, मग अजून त्यांना सोनं नाणं कशाला? तेव्हा ज्योती म्हणतो, मला काही नको. पाटील म्हणतात, खरंच नको? तेव्हा ज्योती म्हणतो, मला काही नको, खरंच नको. तेव्हा पाटील म्हणतात, असं कसं? अहो, तुमचा मानपान केला नाही तर कसं जमेल? जावयाचा मानपानसुद्धा केलाच जातो, मी तर फक्त तुमची गंमत करत होतो. तेव्हा इथे नेवसे पाटीलने फेट्याचं कापड, धोत्राचं कापड आणि कुर्ता हे सगळं आता घेतलेलं असतं आणि ते सुद्धा दिलेले असते कपडे, आणि इथे सोन्याचा कडासुद्धा त्यांच्यासाठी आणलेला असतो. नेवसे पाटील म्हणतात की जावई बापू, हे घ्या तुमच्यासाठी सोन्याचं कडं. ज्योती म्हणतो, सोन्याचं कडं? पण हे सगळं कशासाठी, एवढा खर्च का केलात तुम्ही? तेव्हा इथे नेवसे पाटील म्हणतात, अहो, माझी जर ऐपत असती ना जावई बापू, तर तुमच्यासाठी शेरभर सोन्याचं कडं केलं असतं, पण आता जेवढी ऐपत आहे तेवढं कडं करतोय. तुम्ही इथे आमच्याच घरामध्ये तुमच्या हातातलं कडं देऊन टाकलं होतं ना, मग आता तुम्हाला हे कडं केलं तर कुठे बिघडलं? तेव्हा तुमचा जो काही मानपान केला आहे, काही चुकलं माकलं असेल तर सोडा आणि सगळं काही गोड मानून घ्या, असं नेवसे पाटील म्हणतात. तेव्हा इथे ज्योती आणि सावित्री तिघांचाही मोठ्यांचा पाया पडून आशीर्वाद घेतात. त्यानंतर इथे सावित्री आपल्या वडिलांसाठी पानाचा डब्बा घेऊन आलेली असते. तेव्हा ती म्हणते, आबा हे घ्या. तेव्हा पाटील म्हणतात की सावित्री, तुला माहिती आहे ना, तुझ्या आबांना जेवल्यानंतर पान लागतं ते, अजूनही विसरलेली नाही आहे माझी मुलगी. तेव्हा ते म्हणतात, सावित्री ये इथे बस ना. सावित्री म्हणते, नको आबा, जाते, आईला कामामध्ये मदत करते. तेव्हा पाटील म्हणतात, ये ग सावित्री, बस इथे. आणि ते आपल्या मुलीकडे डोळे भरून बघत असतात. सावित्री म्हणते, आबा काय झालं? तेव्हा इथे पाटील म्हणतात, काही नाही ग बाळा, तुला डोळे भरून बघतोय, उद्या सकाळी तू तुझ्या सासरी जाशील ना म्हणून. तेव्हा ती म्हणते, आबा तुम्ही अजूनही दुःखी आहात का? आता तुम्ही खुश आहात ना? तेव्हा पाटील म्हणतात, हो, आता मी खूप खुश आहे. तू माझा गैरसमज दूर केलास ना. जावई बापू, घरातली समधी माणसं सगळी चांगली आहेत असं तू सांगितलंस ना, तेव्हा मला खरंच खूप बरं वाटतंय. पण तरीसुद्धा एक गोष्ट माझ्या मनाला खटकली. जावई बापूंचा इतका मानपान केला, त्यांना सोन्याचं कडं दिलं, पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता, त्यांच्या डोळ्यामध्ये चमक नव्हती. हे सगळं का? तुला बघायला आलेले जावई बापू आणि आत्ताचे जावई बापू यांच्यामध्ये खूप फरक आहे. हे बघ सावित्री, जर काही असेल तर ते तू मला सांग. तेव्हा सावित्री सांगते की यांना शाळेत जायचं आहे, पण त्यांच्या वडिलांनी, आबांनी त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी नकार दिला आहे. आणि तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला. ते म्हणाले की मी घर सोडून जाईन, कुठेही जाईन. आणि तेव्हा गोविंद काकांनी ज्योतीच्या थोबाडीत दिलेलं असतं. हे सगळं आता सावित्री सांगते. तेव्हा इथे आता पाटील म्हणत असतात की लहानपणी जर कुठल्याही मुलावरती वडील रागवले किंवा त्यांच्यावरती हात उगारला तर त्यांच्या मनाचं खच्चीकरण होतं आणि ती गोष्ट चांगली नाही आहे. मग ते पुन्हा भरारी घेत नाही. काहीही झालं तरी जावई बापूंजवळ बोलायला हवं.
तर इथे सावित्री ज्योती दोघेजण जायला निघालेले असतात. तेव्हा भातबाला इथे बैलगाडी जुंपायला सांगितलेली असते. तेव्हा ज्योतीसुद्धा तिथे आलेला असतो. तेव्हा इथे नेवसे पाटील म्हणत असतात, काय जावई बापू कुठे गेला होतात? तेव्हा ज्योती म्हणतो, पाय मोकळे करायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणत असतात की हो, पाय तर मोकळे केले पाहिजे नाही का? इथे आता बाहेर जर आग लागली तर संपूर्ण जग बघत असतं, पण जर मनामध्ये आग लागली असेल तर ते कुणाला बी दिसत नाही, बरोबर ना? मनात काही आहे का तुमच्या जावई बापू? असं आता नेवसे पाटील विचारतात. तर इथे लक्ष्मी सावित्रीला म्हणत असते, झाली का सावित्री तयार? तेव्हा सावित्री म्हणते, हो आई, मी तयार झालेले आहे. लक्ष्मी म्हणते, सावित्री ये इथे बस, मला माझ्या मुलीला डोळे भरून बघू दे. असं वाटतंय की तुला सोडूच नये बाळा. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, आता तू फुलेंच्या घरची सून आहेस, त्यामुळे तुला मी सांगितलेलं तू सगळं काही लक्षात ठेवलेलंच आहेस, पण अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत. तेव्हा ती म्हणत असते की लग्नामध्ये जे 7 फेरे घेतलेले असतात ना, त्या प्रत्येक फेऱ्याचं काही ना काहीतरी महत्त्व असतं. तेव्हा सावित्री म्हणते, आई, मी तर सगळं विसरले गं. साडी सांभाळू की ते डोक्याला लावलेलं बाशिंग, अशी माझी गत झाली होती. तर इथे नेवसे पाटील ज्योतीला समजावत असतात की बायको ही नवऱ्यासाठी खूप काही करत असते. तो कधी आजारी पडू नये, त्याला वेळेवरती जेवण मिळावं, त्याच्या चेहऱ्यावरचं हसू टिकून राहावं आणि त्याला प्रत्येक कामामध्ये ती मदत करत असते. तसंच नवऱ्याने सुद्धा बायकोची काळजी घेतली पाहिजे. तिला कुठे दुखतंय का, खुपतंय का, हे सगळं नवऱ्याने बघितलं पाहिजे. तेव्हा इथे लक्ष्मी म्हणत असते की सावित्री, पहिल्या फेऱ्याचं महत्त्व असं आहे की तुला त्या घरची अन्नपूर्णा व्हायचं आहे. तुला सगळ्यांसाठी उत्तम अन्न शिजवायचं आहे आणि ते अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. आणि त्याचबरोबर नवऱ्याच्या बरोबरीने तुला काम करायचं आहे, अगदी खांद्याला खांदा लावून. नवऱ्याने वाघ जरी पकडून आणला ना, तरीसुद्धा त्याच्या गळ्यामध्ये तुला दोरी बांधता आली पाहिजे, असं लक्ष्मी सावित्रीला सांगते. तेव्हा इथे नेवसे पाटीलसुद्धा फुलेंना तेच सांगत असतात की तुम्ही एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना आधार द्या आणि समजून घ्या, एकमेकांचा अनादर कधीही करू नका. तेवढ्यातच भातबाने बैलगाडी जुंपलेली असते आणि तेव्हा इथे सावित्री ज्योती हे दोघेजणं जायला निघालेले असतात. तेव्हा सावित्रीसुद्धा तिथे येते. नेवसे पाटील म्हणत असतात की ऐकलं का जावई बापू, दोघेजणं एकमेकांना माया लावा, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना उलटसुलट बोलू नका आणि जमलंच ना तर तुमचे वडील गोविंदराव यांनासुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये जे काही घडलं आहे ते सावित्रीने मला सांगितलं, म्हणजे तिने सांगितलं नाही, मीच तिला विचारलं की जावई बापूंच्या नाराजीचं कारण काय. तेव्हा मला कळलं की तुम्हाला शाळेत जाता येत नाही आहे. पण हे बघा, तुम्ही तुमच्या वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला काहीतरी सांगतायत म्हणजे नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असेलच ना. बापाचं काळीज तुम्हाला आता समजणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतः बाप व्हाल ना, तेव्हाच तुम्हाला बापाचं मन समजेल, असं नेवसे पाटील म्हणतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर पुढील भागामध्ये ज्योती आता घरी आलेला असतो आणि तो गोविंद काकांचे पाय पकडतो आणि म्हणतो की आबा, मला माफ करा आबा, माझं चुकलं. तुम्ही मला शाळेला जाऊ नको म्हणताय, त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, हे मला समजलं आहे. मी आता पुन्हा कधीही तुमच्याजवळ हट्ट करणार नाही, मला माफ करा आबा. तेव्हा इथे गोविंद काका ज्योतीला मिठी मारतात, आपल्या जवळ घेतात आणि त्यांना इथे शांत करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यातच इथे आता पुण्यामध्ये सावित्री ज्योती दोघेजण आलेले असतात. तेव्हा घोड्यांना पाणी पिण्यासाठी तिथे हौद बांधण्यात आणलेला असतो. तेव्हा सावित्री म्हणते, अरे वा, इथे प्राण्यांना पाणी पिण्यासाठी हौद बांधण्यात आलं आहे, किती छान. तेव्हा ज्योती म्हणतो, हो मग, कारण का हे पुणे आहे, पुणे, आणि तिथेच आता इथे माणसांना पाणी पिण्यासाठी भीक मागावी लागते. इथे आता दुरून एका लाकडाच्या आधाराने पाणी दिलं जातं आहे. ही गोष्ट जेव्हा सावित्री बघते तेव्हा ती म्हणते की मला ह्या पुण्याचं काही कळतच नाही आहे. म्हणजे प्राण्यांना पाणी पिण्यासाठी इथे हौद बांधण्यात आला आहे, पण इथे माणसांना पाणी मागण्यासाठी भीक मागावी लागते. हे असं कसं पुणे, हे काही मला कळत नाही आहे, असं सावित्री फुलेंना म्हणत असते.
तर इथे ज्योती आणि सावित्री या दोघांनाही इथे माणसाच्या बुद्धीची आता कीव आलेली असते. लोकांची अवस्था बघून त्यांना खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं.